नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉगमध्ये. तर पहा मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ऊसाची पाने रुंद का असावीत आणि ऊसाची जाडी वाढवण्यासाठी नेमके कोणते खत नियोजन करावे. अनेक शेतकरी मित्रांनो फक्त युरियाचा वापर करतात, पण त्यामुळे ऊसाची जाडी वाढत नाही, तर ती नुसतंच हिरवं ऊस राहतो. तर मित्रांनो, या संदर्भातली सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. खत देण्याचे योग्य वेळापत्रक, योग्य टप्पे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. तर मित्रांनो, आपल्या ऊसाची जाडी किती असेल आणि त्याचे वजन किती भरेल हे पूर्णपणे ऊसाच्या पानाच्या रुंदीवर अवलंबून असते. जर तुमच्या ऊसाचे पान रुंद आणि जाड असेल तर ऊस जोमाने वाढतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. नेमकी कोणते खते कशा पद्धतीने दिल्यास आपल्या ऊसाची पाने 4 बोटापर्यंत रुंद होतील ते पाहण्यासाठी आता आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, ऊसाचे पान जेवढे रुंद तेवढी त्याची अन्न तयार करण्याची क्षमताही जास्त असते. अनेक शेतकरी ऊस वाढवण्यासाठी फक्त युरियाचा मारा करतात, पण लक्षात ठेवा, युरियामुळे ऊस फक्त लांब सडक आणि कोवळा होतो, त्याला जाडी येत नाही, पाने रुंद होत नाही. म्हणून जाडी हवी असेल तर युरियाचा वापर मर्यादित करा किंवा युरिया वापरूच नका आणि त्याऐवजी अमोनियम सल्फेट किंवा मग 24-24-0 या खतावर भर द्या. त्याने तुमच्या ऊसाची पाने जाड होतील, लांब होतील आणि रुंद होतील. त्याच्यामुळे हे खताचा वापर आपण करू शकता. तर आता आपण खात्रीशीर डोस जो आपल्याला टप्प्याटप्प्याने द्यायचा आहे, त्याच्या सुरुवातीला 24-24-0 मित्रांनो हे खत आपल्याला वापरायचं आहे. तर ते खत किती घ्यायचं आहे? 20 किलो आणि अमोनियम सल्फेट 20 किलो याचा वापर करा पहिल्या फवारणीला. साधारणपणे एक 8 दिवसाच्या फरकावरती आपल्याला दुसरा फवारा घ्यायचा आहे. तो म्हणजे पांढरे पोटॅश 10 किलो आणि कॅल्शियम नायट्रेट 5 किलो. तर हे ऊसाच्या पानाच्या हिरव्या पानासाठी आणि मॅग्नेशियम सल्फेट हे 5 किलो चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रियन्स 1 ते 2 किलो सोडा हा एक फवारा आपल्याला घ्यायचा आहे. आता मित्रांनो, ही सर्व खते एकत्र न देता 4 ते 5 दिवसाच्या अंतराने दिल्यास ऊसाला त्याचा फायदा चांगल्या क्वालिटीमध्ये चांगला होऊ शकतो. त्याच्यामुळं ही खते एकत्र कधीच द्यायची नाही. दुसरी गोष्ट, ऊस जर चांगल्या क्वालिटीचा असेल तर त्याच्यामध्ये सारखंच अवजार फिरून त्या ऊसाचा जारवा तोडू नका. विनाकारण अंचगर मशागत करू नका. त्यामुळे काय होतं मित्रांनो, ऊसाची मुळे तुटली जातात आणि ती ऊसाची मुळे तुटल्यानंतर पुन्हा नवीन मुळे फुटायला 15-20 दिवस लागतात आणि मग अशा वेळेस ऊसाची वाढ ही थांबते. त्याच्यामुळे हे मित्रांनो आपण काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट, आता मित्रांनो आपल्याला ऊसाची पाने रुंद करण्याचे आणि साधे आणि सोपे जे तंत्र आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, बघू शकता आपण ज्या खतांचा वापर केलेला आहे त्याचा हा रिझल्ट आपल्यासमोर आपल्याला दिसत आहे. जो व्हिडिओमध्ये ऊस आपल्याला दिसत आहे खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. अशा पद्धतीनं जर आपल्या ऊसाचं नियोजन जर आपण केलं तर त्यापासून मित्रांनो आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा भरघोस असं उत्पादन मिळू शकतं. फक्त मी सांगितल्याप्रमाणे जी खते सांगितलेली आहे ती खते वापरण्याचा आपण प्रयत्न करा. युरियाचा वापर कमी टाळा. युरिया फक्त मित्रांनो ऊसाला काळोखी आणि हिरवागार आणि कवळा दिसतो एवढाच त्याच्यामध्ये फायदा होतो आणि ऊसाला जी आपल्याला जाडी पाहिजे, पानाची जी रुंदी पाहिजे
ती मित्रांनो आपल्याला युरियापासून मिळत नाही. त्याच्यामुळे आपले शेतकरी बांधव नुसते युरिया मारतात, ऊस युरियाने वाढतो, पण मित्रांनो जी ऊसाची जाडी आहे ती जाडी वाढत नाही, एकदम शेमटीसारखा ऊस राहतो. त्यासाठी मित्रांनो मी सांगितलेल्या खतांचा आपण जर वापर केला तर त्याचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे मी सांगितलेल्या खतांचे नियोजन जर केले तर आपल्याला त्याच्यामध्ये खूप चांगला फायदा होऊ शकतो. आता युरियाऐवजी मित्रांनो परत एकदा सांगतो, युरियाऐवजी 24-24 किंवा अमोनियम सल्फेट ज्याच्यात गंधक जास्त असते हा वापरण्याचा आपल्याला सल्ला दिलेला आहे. आता मित्रांनो खतं हे कशा पद्धतीने द्यायचं आहे, तर समजा आपण 24-24 हे जर 1 तारखेला दिलं असेल तर त्याच्यानंतर 5 तारखेला आपल्याला अमोनियम सल्फेट 20 किलो हे द्यायचं आहे. 5 तारखेला दिल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मित्रांनो परत 10 तारखेला 10 किंवा 11 तारखेला आपल्याला पोटॅश द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत 4-5 दिवसांनी म्हणजे 15 तारखेला कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे आणि 15-16 दिवसाच्या नंतर आपण मॅग्नेशियम म्हणजे प्रत्येक खतामध्ये 4-5 दिवसाचं अंतर असावं, मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे आणि परत 20-25 दिवसानं चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रियन्स मित्रांनो हे द्यायचं आहे. जर आपण ही खतं वेळेत दिली, व्यवस्थित दिली तर ऊसाला चांगल्या प्रकारचा आपल्याला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट मिळू शकतो आणि उगाचच मशागत चालण्याची गरज नाही. त्यामुळे अंतर्गशात मशागत करू नका, कारण जी ऊसाची मुळे फुटलेली असतात ती मुळे तुटतात. त्याच्यामुळे 15 ते 20 दिवस ऊसाची वाढ खुंटते. त्याच्यामुळे पाहिजे त्याच वेळेस फक्त ऊसामध्ये अवजार फिरवा, प्रत्येक वेळेस अवजार फिरवत बसू नका. आणि अशा पद्धतीनं जर आपल्या पद्धतीचा आपण अवलंब केल्यास तर 100 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ऊसाची जाडी आणि पेऱ्यातील अंतर चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले आपणाला दिसेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या ऊसामध्ये खताचं नियोजन करू शकता. त्याच्यामुळे तुमच्या ऊसाला चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो आणि भरघोस उत्पादन तुम्हाला मित्रांनो मिळू शकतं. तर अशा पद्धतीने ऊसाचे पाणी रुंद करण्याचे साधन सोपे तंत्र मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांना त्याचा खूप फायदा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान.